तो जी आपने सवाल उठाया था कि राम मंदिर के लिए कोई विशेष कानून नहीं बनाया, तो उस पर देवेंद्र जी कह रहे कि तत्कालीन जो कांग्रेस सरकार थी वो कांग्रेस सरकार ये किसने कहा? देवेंद्र फडणवीस जी उनका क्या संबंध है इससे? उनकी उम्र कितनी थी उस वक्त? तो छोड़ो। उन्होंने कहा कि कोई आपके आज के शिवसेना जैसे आप कह रहे हो, कह रहे कि शिवसेना के कोई नेता नहीं। देखो, उनका अज्ञान दूर करने के लिए दूर करना मेरा काम नहीं है। वो कुछ लोग ऐसे होते हैं कि अज्ञानी होते हैं, तो उनको ठीक से गुरु मिलना चाहिए, तो उनको अच्छा गुरु मिले, ये मेरी प्रभु रामचंद्र की काम है। मैंने कल उस बारे में जवाब दिया था। बोल तो जो बोल रहे हैं कि शिवसेना का योगदान क्या है, मिस्टर फडणवीस एक लॉयर है, वकील है। हाँ, जाइए लखनऊ में जो स्पेशल कोर्ट बना था बाबरी के बाद, उसमें चार्जशीट में सभी आरोपियों के नाम दिए हैं। लगभग 1000 से भी ज़्यादा आरोपी है। उसमें ज़्यादा से ज़्यादा नाम शिवसेना नेता और शिवसैनिकों के हैं, ये ऑन रेकॉर्ड है। अडवाणीजींना पण ते आमंत्रित करत नाहीत, आणखीन काय बोलायचं? तुम्ही काय बोलता? काल पंतप्रधान मुंबईमध्ये आले होते, अटल सेतूचं उद्घाटन केलं, पण त्याच्यात अटलजींचा फोटो कुठे होता? आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा. श्रेयवादाची लढाई नाही म्हणजे सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील, कारण काल अटल सेतू, नाव अटल सेतू, पण अटलजींचा फोटोच नाही. त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा. उद्धवजी, नाशिकमध्ये पंतप्रधानांनी युवा पिढीला आवाहन केलेलं आहे की घराणेशाही मोडून काढा. फार छान आहे, कारण प्रभू रामचंद्र हे दशरथ राजाचे पुत्र होते आणि त्यावेळेला सुद्धा त्यांना त्या कौटुंबिक याच्यामध्ये वनवासात जावं लागलं आणि वनवासात जाताना सुद्धा ते सहकुटुंब गेले आणि सीताहरण झाल्यानंतर रामायण घडलं. आणि महत्त्वाचा मुद्दा आज मी जिथे चाललेलो आहे तो कल्याण लोकसभा आहे, त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही. ती घराणेशाही चालते का? म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय. तर हा सगळा बोगसपणा आहे. पण घराणेशाहीबद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं. नहीं, आज सिर्फ मैं इतनी बात कर रहा हूँ और वर्चुअल मीटिंग में एक मिनट गलतफहमी नहीं होनी चाहिए. शायद मैं वर्चुअल मीटिंग पर उपस्थित नहीं रह सकूँगा क्योंकि आज का मेरा जो प्रोग्राम है वो पहले से ही अरेंज किया हुआ था और मैं घूमने वाला हूँ आज, तो घूमते घूमते बात करना ठीक नहीं. तो कल ही मैंने बता दिया है कि शायद मैं आज ज्वाइन नहीं कर सकूंगा, तो इसमें कोई गलतफहमी की बात नहीं होनी चाहिए. उद्धवजी, विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे ते नंतर बोलू, त्याच्याबद्दल आम्ही ऐका त्या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही मला वाटतं 16 तारखेला एक व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स मोठी घेणार आहोत. त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आज उद्या आम्ही देऊ. ठीक आहे. आणखीन काय पंतप्रधानांचा दौरा बिवरा काय बोलायचं आहे? नितीन गडकरींचा विसर पडलेला काल दिसलो. हां, आता त्यांनी जे 2 विरोधाभास तुम्हाला दाखवतो. पंतप्रधानांच्या दौऱ्यात तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या. आता त्याच्यात त्यांनी काल काय म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या. आजूबाजूला 70,000 कोटीचे घोटाळेबाज तुमच्या होते, त्या तिजोऱ्या कोणाकडे, त्या चाव्या तुमच्याकडे आल्या वाटतं. आणि ह्याच्या खाली आहे की मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये 5,000 कोटींची घट. आता ह्या तिजोरीतले पैसे कोणी काढले? कोण राज्य करते? त्याच्यानंतर ह्याचा सुद्धा एक पर्दाफाश करणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, नंतर बोलेन. पाहिजे आता एवढंच बरं, ठीक आहे. जास्त काही आता मी फाटे फोडत नाही विषयाला. पण पुन्हा सांगतो की आम्ही एका पवित्र भावनेने देशाच्या महामहिम राष्ट्रपतीजींना 22 तारखेचं आमंत्रण देत आहोत. त्यांनी तिकडे यावं, त्यांच्याच हस्ते ती पूजा आम्ही करू. आम्ही पाहिजे तर कोणी त्या फोटोमध्ये येणार नाही, त्यांचा एकट्याचा फोटो येईल. पूर्णपणाने एका पवित्र भावनेने देशाच्या राष्ट्रपती म्हणून आम्ही त्यांना महत्त्व देत आहोत, आमंत्रण देत आहोत. आणि राष्ट्रपती म्हटल्यानंतर त्याचा मान पान सगळं जो काय आहे तो तसा देशाचे ते राष्ट्रपती आहेत त्या तसा तो राखला गेला पाहिजे. गर्दीतल्या एक असं आम्ही करणार नाही आहोत.
ठीक आहे. दक्षिण मुंबईची जी जागा आहे, दक्षिण मुंबईच्या जागेवर- त्याचा आणि अयोध्येचा काही संबंध नाही. 16 तारखेची पत्रकार परिषद ही फक्त ठिकाणावर असेल त्यावर मी सांगतो ना, आता तेवढं 16 तारखेला या ना. मग आता सगळं बोलून टाकलं की 16 तारखेला आम्ही हे बोलणार आहोत, तुम्ही या. चलो, धन्यवाद. हा, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला सकाळी सकाळी आल्याबद्दल आभारी आहोत. आणि पत्राची कॉपी मी तुम्हाला देत आहे. कृपा करून आपण आपल्या माध्यमातून देत राहा. धन्यवाद. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं त्यांनी दिली आहेत. आणि सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आमदार अपात्रतेसंदर्भातला जो निर्णय आहे त्याविषयी आम्ही बोलणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. एक छोटासा ब्रेक पहा फक्त. न्यूज 18 लोकमत.